श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर सध्या श्रावण महिना सुरू आहे। श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे वेगळं आहे आणि उद्या श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी श्रावणातील दुर्गाष्टमी ही तिथी आलेली आहे। प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी तिथी येते आणि ही अष्टमी तिथी आपल्या कुलदेवीला समर्पित असते। पण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो, म्हणून श्रावणातील दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी कुलदेवीच्या कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, कुलदेवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दूर होतील, अडलेली कामं पूर्ण होतील आणि सर्व काही आपल्या मनासारखं होईल। तर याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर आपल्या प्रत्येकाच्या घराची एक कुलदेवी असते आणि ती कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि कुलदेवीची सेवा ही आपल्या हातून व्हायलाच हवी। रोज करणं शक्य नसलं तरी काही विशिष्ट तिथींवरती कुलदेवीचा मान सन्मान करावा। आता उद्या श्रावणात आलेली ही दुर्गाष्टमी जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे उद्याच्या दिवशी कुलदेवीला काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि कुलदेवीच्या अगदी साध्या सोप्या सेवा करायच्या आहेत। ह्या सेवा केल्याने देखील आपल्या अनेक अडचणी समस्या ह्या दूर होतात, कारण बऱ्याचदा कष्ट करून मेहनत करूनही जर आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल तर कुठेतरी आपण कुलदेवीची सेवा करत नाही। कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत नसेल तर अशा अडचणी आपल्या मार्गात येतात आणि आपलं काम जे आहे ते पूर्ण होत नाही। खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण ह्या 3 सेवा करायला हव्या, ज्यामध्ये आपल्या पितरांची सेवा, त्यानंतर कुलदेवीची सेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गुरूंची सेवा। ह्या सेवा कशा कराव्यात याबद्दलची माहिती मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। पण काही विशिष्ट तिथींवरती आपल्या घराण्याच्या कुलदेवीची विशेष सेवा ही आपल्या घरात व्हायला हवी। कुलदेवीचा मान सन्मान तिच्या मूळ स्थानी जाऊन वर्षातून एकदा करायला हवा, पण मूळ स्थानी जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी काही सेवा करूनही आपण कुलदेवीचे कृपाशीर्वाद मिळू शकतो, कारण तिचा कृपाछत्र जर आपल्या घरावरती असेल तर अनेक अडचणीतून संकटातून आपण बाहेर पडतो, कारण कुलदेवी म्हणजेच आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी। म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला तिची सेवा करायची आहे। तर पहा, उद्या श्रावणातील दुर्गाष्टमी आहे आणि ही दुर्गाष्टमी शुक्रवारी आलेली आहे। बघा, तसं पाहिलं तर मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्हीही दिवस कुलदेवींना समर्पित असतात, त्यामुळे शुक्रवारी ही दुर्गाष्टमी आल्याने अनन्यसाधारण असा योग तयार झालेला आहे। तर या दिवशी तुम्ही ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत कधीही करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून। तर यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे झाली की देवपूजा करायची आहे। आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती असावी। फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं, मूर्ती असेल किंवा टाक असेल तर टाकावरती उद्या अभिषेक आवर्जून करा। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि देवीच्या मूर्तीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून नैवेद्य अर्पण करायचा। नैवेद्य खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा अर्पण करायचा। त्यानंतर कुलदेवीची आरती करायची आहे। त्यानंतर आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण ही जी श्रावणातील दुर्गाष्टमी आहे ती शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवारचा दिवस हा महालक्ष्मीला समर्पित असतो। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती या सेवेसाठी तुम्ही घ्यायची आहे, किंवा तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र देखील तुम्ही घेऊ शकता। आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये अनेक देवी देवता ठेवतो, यंत्र देखील ठेवतो, पण रोजची देवपूजा केली की काम झालं असं होत नाही। वेळोवेळी त्या मूर्त्यांना किंवा त्या यंत्रांना सिद्ध करणं गरजेचं आहे, तरच त्यामध्ये देवत्व राहतं, अन्यथा तुम्ही देव्हाऱ्यामध्ये हे यंत्र किंवा मूर्त्या ठेवून काहीही उपयोग होत नाही। आणि म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती त्यांना सिद्ध करावं, अभिमंत्रित करावं। तर उद्याची आलेली तिथी ही तर अतिशय महत्त्वाची आहे। तर तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही घेऊ शकता, किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या, आणि दोन्ही नसेल फोटो असेल तर फोटोला तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। फोटो किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकू घेतल्यानंतर आपल्या 3 बोटांनी म्हणजेच अंगठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांनी देवीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत कुंकुमार्चन करायचं आहे। हे कुंकुमार्चन करत असताना महालक्ष्मी अष्टकमच्या पहिल्या 1 ते 8 ओव्या पठण करायच्या
8 ओव्यानंतर पुढची जी आवर्तन आहेत त्यामध्ये तिची फलश्रुती दिलेली आहे। त्यामुळे 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत असताना 15 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओव्यांपर्यंतच पठण करायचं आणि शेवटच्या वेळी म्हणजे 16व्या वेळी पहिल्या ओवीपासून ते शेवटच्या ओवीपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे। प्रत्येक वेळी कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला फलश्रुती पठण करण्याची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत हे कुंकुमार्चन करू शकता। तुम्हाला हे करणं शक्य नाही, तुम्ही 1 वेळा करा। 16 वेळा करणं शक्य नसेल तर 1 वेळा केलं तरीही चालतं। त्याचबरोबर जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणं शक्य नसेल तर महालक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो, ओम श्रीम नमः किंवा श्रीम श्रीम या मंत्राचं पठण करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात नसेल तर कुलदेवीचा टाक घेतला तरीही चालेल। कुलदेवीच्या टाकावरती जर तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल तर तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः हा 99 मंत्र पठण करायचा आहे। तुम्ही जास्तीत जास्त 108 वेळा पठण करू शकता किंवा तुम्ही कमीत कमी 16 वेळा 99 मंत्राचं पठण करत कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता। हे जे कुंकू आहे ते तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी थोड्या वेळासाठी तिथेच ठेवायचं आहे। त्यानंतर मूर्ती किंवा टाक कुंकवातून काढून घ्यायचं। कुंकू जे आहे ते एखाद्या डबीत भरून ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढची सेवा करायची आहे, ज्यामध्ये कुलदेवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू कुलदेवीला अर्पण केल्याने कुलदेवी प्रसन्न होते आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी ही सेवा आपल्याला चुकवायची नाही। अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा कधीही करू शकता, पण महिलांनो ही सेवा उद्या नक्की करा, कारण उद्या श्रावणातील दुर्गाष्टमी आहे। तर या सेवेसाठी आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। फूल असलेल्या असाव्यात, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात। लवंगा घेतल्यानंतर त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक एक लवंग आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचे आहे। अर्पण करत असताना देठाचा भाग हा कुलदेवीकडे असावा, फुलाचा भाग हा आपल्याकडे असावा। अशा पद्धतीने एक एक लवंग अर्पण करावी। लवंग अर्पण करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या 99 मंत्राचं पठण करत एक एक लवंग कुलदेवीला अर्पण करावी। आता या लवंगांचं काय करायचं हे मी सांगतेच, पण ही एवढी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं पारायण उद्याच्या दिवशी आवर्जून करू शकता। श्रावणामध्ये आपण अनेक पारायण व्रत वैकल्य करत असतो आणि आपण जर श्रावणामध्ये कुलदेवीची ही सेवा केली तर आपल्याला तिचे अखंड आशीर्वाद लाभतात। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर श्रावणातील या दुर्गाष्टमीला तुम्ही ही सेवा नक्की करा। दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर मग काय करावं? तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल, तुम्ही नोकरीला जाता किंवा तेवढा वेळ नसतो, घरात लहान मुलं आहेत किंवा तुम्हाला घरातली कामं करून एवढी सगळी सेवा करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेली सिद्ध कुंजिका स्तोत्रमची सेवा करू शकता। या स्तोत्राचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे। 16 वेळा पठण केलं तर 1 वेळा दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य मिळतं। 16 वेळा पाठ करणं शक्य नसेल तर 1 वेळा पठण केलं तरी चालेल। आपली कुलदेवी जी आहे ती आपली आई असते आणि आई आपल्या मुलांच्या साध्या भोळ्या सेवेने देखील प्रसन्न होते। त्यामुळे तुम्हाला जी जमेल ती सेवा उद्या नक्की करायची आहे। आता त्याचबरोबर बघा, ह्या ज्या लवंगा आपण कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत याचं काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो। तर त्यासाठी तुम्हाला त्या ज्या लवंगा आहेत त्या अर्पण केल्यानंतर दिवसभर म्हणजे उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तशाच देवीसमोर ठेवायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ना त्या लवंगा तिथून तुमची आंघोळ वगैरे झाली की देवपूजेच्या आधी त्या लवंगा काढून घ्यायच्या आणि त्या एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायच्या आणि रोज 1 लवंग प्रसादास्वरूप तुम्ही खायची आहे। पण चुकूनही तुम्ही ही जी लवंग आहे तुमच्या मसाल्याच्या भाज्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये टाकायची नाही, कारण ही जी लवंग आहे देवीचा प्रसाद आहे। त्यामुळे तुम्ही मसाल्याच्या भाजीमध्ये वगैरे मसाल्यासारखी ही लवंग वापरायची नाही। घरातील प्रत्येक सदस्याला तुम्ही ही 1 लवंग प्रसादास्वरूप देऊ शकता किंवा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आपल्याला उद्या श्रावणातील दुर्गाष्टमीला करायची आहे ती म्हणजे कनकधारा स्तोत्राची। बघा, गुरुपुषामृतच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीचं अत्यंत प्रिय असं स्तोत्र आहे। त्यामुळे या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता। मोबाईलवरती लावून द्या, श्रवण करत ही सेवा केली तरी चालते। कारण बघा, मोबाईलवरती लावलं किंवा तुम्ही टीव्हीवरती लावलं तर ते जे मंत्रोच्चार आहेत ते संपूर्ण घरामध्ये फिरत असतात। म्हणूनच तुम्हाला उद्या शुक्रवारी आलेल्या श्रावण दुर्गाष्टमीच्या दिवशी या ज्या सांगितलेल्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि कुलदेवीला लवंगा आवर्जून अर्पण करायच्या आहेत।
या साध्या सेवेने देखील कुलदेवी प्रसन्न होते, घरातील सर्व दोष दूर होतात, तुमची काही अडलेली कामं असतील तर ती पूर्ण होतील, सर्व काही मनासारखं होईल. एवढ्या ह्या प्रभावी सेवा आहेत. त्यामुळे श्रावणामध्ये प्रत्येकाने ह्या सेवा आवर्जून कराव्यात. झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.